ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक निघालेली होती। खूप छान सगळे तयार झालेले होते। सगळं अरेंजमेंट पण खूप मस्त केलेलं होतं। काय होतं तर आज आमचे गणपती बाप्पा आमच्या नवीन बांधलेल्या मंदिरामध्ये विराजमान होणार होते। त्यांची प्राणप्रतिष्ठापना होती। सोहळा एकदम जोरात सुरू केलेला होता। सर्व महिलांनी कलश डोक्यावर घेतलेले होते। लहान मुलं पण खूप एक्साइटेड होती सगळ्या ह्या गोष्टी बघण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आणि हे करण्यासाठी। तयारी तर खूप जोरात झालेली होती। सगळेजण मस्त एन्जॉय करत होते। लहान मुलांना तर काय विचारूच नका। खूप छान सगळं चालू होतं। ढोल पथक हे सगळं छानच वाजायचं चाललेलं होतं। बाप्पांच्या मूर्तीचे मंदिरासमोर आगमन होताच फटाकड्यांची माळ लावून जोरात स्वागत करण्यात आले होते। सर्व मिरवणूक पार पडल्यानंतर जिथे बाप्पा विराजमान होणार होते तिथं आम्हाला फुलांची रांगोळीचं डेकोरेशन काढायला सांगितलं। बाकीच्या ठिकाणी पूजेची तयारी चालू होती। पूजेला 2 जोड्या बसलेल्या होत्या। छान चाललेली होती पूजा। त्याच्यामध्ये 2-3 मिनिटांची एकीकडे छान पूजा चालू होती, दुसरीकडे महाराजांचं कलशाची पूजा करण्याची तयारी चालू होती। कलशारोहण पण करणार होते। छान कलशारोहण पण करण्याची तयारी होती। ती कलश बसवण्यात आलेला होता। तुम्ही बघताय सगळेजण खूप मस्त सगळी पूजा चाललेली होती आणि कार्यक्रमाची आखणी पण खूप छान पद्धतीने केलेली होती सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी।